श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण शुक्रवाराची ज्योतीची कहाणी. ही कहाणी प्रत्येकानं ऐकावं. ही कहाणी ऐकल्यानं आपल्या मुलांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभते. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फलदायी ही कहाणी आहे. ही कहाणी अगदी प्रत्येकानं ऐकावं. तर कहाणी अशी आहे, ज्योतीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास कर. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचं पाय धुवावं. तिला हळद कुंकू द्यावं. तिची यथाशक्ती ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं, असं तिनं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ देखील राहत असे. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. अगदी पोटभर जेवत देखील आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनात विचार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन ती बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ते आलीस, आता उद्या येऊ नकोस, असं सांगून तो पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन ती घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई, मामाकडे जेवायला चल. बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपल्या डुकरिणींसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालून दिलं. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना देखील केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मानत ओशाळ झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली.
दागदागिने लिहिली, पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला देखील गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला रुमाल दिला. इतक्या जेवणाची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला आणि ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना देखील आली. शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंढ्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाचे दिवशीच जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात दुःखी झाला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघंजण जेवली. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, अगदी तसंच तुम्हा आम्हा करो हीच 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.